संदीप कुळकर त्या संदीप खरेंचं जर मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, ऐकलं का कधी? तो रस्त्यावर बसतो शिळ वाजवतो, असं जे गाणं आहे त्याच्यामध्ये, त्या गाण्यामध्ये संदीप खरे असं म्हणतात की जे नास्तिक लोक आहेत ना, तर देव त्यांना धन्यवाद देतो. देव म्हणतो की यांचं ओझं माझ्यावर नाहीये, हे स्वतःची कामं स्वतः तरी करतात आणि या आस्तिकांचं सगळ्या मागण्यांचं एवढे अर्ज घेऊन करू काय? तर ही जी व्यवस्था आपण करून ठेवलेली आहे ना, की ती व्यवस्था ही अप्रत्यक्ष व्यवस्था आपण क्रिएट करून घेतली, जी प्रत्यक्षात नाही आहे. आपलं अदृश्य व्यवस्थेवरती आपला खूप विश्वास असतो आणि जे समोर आहे ना ते आपण दुर्लक्षित करत असतो. नियम कायद्यांची व्यवस्था ही डोळ्यासमोर असलेली व्यवस्था आहे, जी तुम्हाला ताकद देणार आहे. तुमची सहजीवनची जी लढाई आहे ती तुम्ही नियम कायद्यानेच जिंकणार आहे, कितीही मोठे असू देत. फक्त तुम्हाला काय करायला पाहिजे याच्यामध्ये, की तुम्ही जर भांडणारे लोक, तुम्हाला त्रास देणारे लोक तुमच्यापैकी कोणाला जर बाहेर भेटली, समजा कुठे भेट झाली, रिक्षामध्ये, कुठे स्टेशनला, कुठल्या कार्यक्रमात भेट झाली, तर सगळ्यात पहिलं सामान्य माणूस त्या व्यक्तीसमोर काय क्लिअर करतो, ॲक्च्युली साहेब मी नाही आहे त्यांच्याबरोबर, काय साठी आहे ना, तर ते जावं लागतं मध्ये. काय होतं मग आपण एकटे पडतो ना, मग तिथे त्यासाठी जायचं म्हटल्यावरती काय असं प्रत्येकाला एकट्याला साईडला घेतात ते लोक. आणि तो पण तुम्हाला काय सांगत असतो माहिती आहे, मात्र तुमच्यावर राग नाही आहे, तुमच्यावर राग नाही आहे म्हणतात. तुम्ही एकदम देव माणूस आहात, तो तुमचा सेक्रेटरी आहे ना, तो डेंजर आहे त्याचं बघा मी काय करतो. आता याच्यामध्ये काय काय गोष्टी होतात, तुमच्यामध्ये फूट पाडायची असते. अच्छा, सेक्रेटरीचं काय करतो बघा म्हटल्यानंतर तो माणूस पण घाबरतो, माझं उद्या काहीतरी होऊ शकतो. तर तुम्हाला ह्या पद्धतीने ही मंडळी घाबरवत, दबावाखाली ठेवत, आणि आपण सामान्य लोक आहोत, आपल्याला खूप प्रश्न आहे, आपल्याला आपलं कुटुंब चालवायचं असतं, घराचे हप्ते फेडायचे असतात, खूप साऱ्या आपल्या समस्या असतात. आपली ट्रेन कधीच वेळेवर नसते, आपल्या स्टेशनपर्यंत जायचा मार्ग खडतर आहे, रिक्षा मिळत नाही, रिक्षावाल्यांची मनमानी आहे, रिक्षा मिळत तर खड्डे असतात. ह्या सगळं करत, अडचणी पार करत 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 आपण पोचत असतो. पुरुष असतात जे, ते बायकांना घाबरत असतात, बाया ज्या आहेत त्या पुरुषांना घाबरत असतात. अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये जगत 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 आपण जे परेशान झालेले, पिचलेले लोक आहोत या सगळ्या ओव्हरऑल सिस्टमने, अजून कुठे हा मुद्दा आणखी अंगावर